मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मानिनी आणि विक्रमची ॲनिव्हर्सरी असल्यामुळे मुलांनी खूप छान असं डेकोरेशन केलेलं असतं. त्याचबरोबर विक्रमने खूप असं सरप्राईज प्लॅन मानिनीसाठी केलेलं असतं. त्यामुळे मानिनी खूप खुश होते आणि रूममध्ये असणाऱ्या चिठ्ठ्या वाचत वाचत ती डायनिंग टेबलजवळ येते. विक्रमने तिला आवडतं म्हणून छान असा गजरा देखील आणलेला असतो. तेव्हा तो गजरा लगेचच मानिनीला दाखवतो आणि ती खूप खुश होते. मग आता विक्रम म्हणतो, ऐक ना मानिनी, मी तुला नंतर गजरा माळतो, अगोदर तू चल बरं तिथे जरा आणि तो बॉक्स उघड. तेव्हा आता मानिनी म्हणते, अरे बापरे, असं म्हणून ती त्या बॉक्सजवळ जाते आणि तो ओपन करते. तर त्यामध्ये आता चिठ्ठी असते. विक्रमने पुन्हा एकदा प्रेमाची चिठ्ठी मानिनीसाठी लिहिलेली असते. तेव्हा सगळेजण त्या दोघांवर हसतात. जीवा विचारतो, आज चिठ्ठ्याच चिठ्ठ्या? मग काव्या म्हणते की आम्हा सर्वांना वाचून दाखवायची ही चिठ्ठी. तेव्हा मानिनी आता लाजत असते. आता ती चिठ्ठी ओपन करते तर त्यामध्ये लिहिलेलं असतं की सोपं म्हणता म्हणता कठीण होत जातं सर्व. तेव्हा आता काव्या धक्क्याने जीवाकडे पाहते, कारण जेव्हा हे दोघेही फार्म हाऊसवर ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करण्यासाठी गेले होते तेव्हा सुद्धा जीवाने अशाच ओळी काव्यासाठी काहीशा लिहिलेल्या असतात आणि त्या दोघांनाही आता आठवतात. पुढे दोघेही आता एकमेकांकडे पाहतच राहतात. त्यांना ते क्षण पुन्हा पुन्हा आठवतात. त्यामुळे दोघांच्याही डोळ्यात पाणी येतं. पण काव्य आता जीवाकडे दुर्लक्षच करते. तुला वजा केल्यावर आयुष्यात बाकी उरतच काय, अशी कविता छान अशी विक्रमने मानिनीसाठी केलेली असते. तर पुढे आता काव्याला पुन्हा एकदा त्याच गोष्टी आठवतात की जीवाने माझ्यासाठी असंच तुला वजा केल्यानंतर आयुष्यात उरतंच काय, अशी छान अशी प्रेमाची कविता केलेली असते. आणि मग दोघेही एकमेकांना जरा इग्नोरच करतात, आपल्या भावना तशाच मनातल्या मनात ठेवतात. मग आता मानिनी म्हणते, खरंच? तेव्हा विक्रम म्हणतो, हो, तुला वजा केल्यानंतर माझ्या आयुष्यात उरतंच काय, म्हणून तो आता मानिनीच्या केसांमध्ये छान असा गजरा मारतो. त्यावेळी सर्वजण खूप खुश होतात. तर नंदिनी म्हणते, बाबा, अहो तुमची कला ही आजच बघितली आम्ही, तुम्हाला सुद्धा छान कविता करता येतात हा. त्याचवेळी आता विक्रम सांगतो, अगं नंदिनी, माझ्या मानिनीसाठी केलेली ही मी पहिली कविता होती आणि आमच्या जीवाची तर ही एकदम फेवरेट कविता आहे. तेव्हा पुन्हा एकदा धक्क्याने जीवा हा काव्याकडे पाहतो. मग आता विक्रम त्याच्याकडे पाहतो आणि हसूनच म्हणतो, एकदम ना हा बापावर गेलाय आणि मला असं वाटतंय आणखी तुम्ही काहीतरी विसरताय, असं वाटत नाही का तुम्हाला? असं जेव्हा तो विचारतो तेव्हा काव्या आणि पार्थ एकमेकांकडे पाहतात. तर नंदिनी विचारते, आणखी काय विसरतो आम्ही? अहो, आज फक्त तुमची ॲनिव्हर्सरीच आहे ना. त्यावेळी आज आमची ॲनिव्हर्सरी तर आहेच, परंतु ॲनिव्हर्सरी शिवाय दुसरं काहीतरी आहे, असं विक्रम सांगतो. मग सगळेजण विचार करतात. दुसरीकडे आता रम्या ही अगदी छान तयार झालेली असते आणि म्हणते, आज फ्रेंडशिप डे आहे, हे बघ, मी पार्थसाठीचं फ्रेंडशिप बँड सुद्धा आणलंय आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा मी त्याला हा बँड बांधेन आणि अशी घट्ट मिठी मारेन, माय बेस्ट फ्रेंड, असं म्हणून आता ती त्या फ्रेंडशिप बँडकडे पाहतच राहत. तेव्हा काय ग, मी तुझ्याशी बोलतीये, असं रम्या वसूला म्हणते. पण वसूचं अजिबात तिच्याकडे लक्षच नसतं. वसू म्हणते, अगं थांब रम्या, जरा थांब बरं, कारण तुझ्या आणि पार्थपेक्षा ना खूप महत्त्वाचे विषय इथे चालले आहेत. तेव्हा रम्या विचारते, आई, अगं पण आता कसले विषय चाललेत तुझ्या डोक्यात? तेव्हा वसू सांगते, अगं पुन्हा एकदा मला घाबरून पिहू ही पळून गेली. तेव्हा वसूला तो प्रसंग आठवतो की कशा प्रकारे जेव्हा पार्थ आणि काव्याच्या रूममध्ये मी गेले तेव्हा पिहू मला घाबरून पळून गेली. तेव्हा रम्या धक्क्यानेच विचारते, काय? मग आता वसू म्हणते, हो अगं, जेव्हा नंदिनी, जीवा, पार्थ आणि काव्य रूममध्ये होते ना तेव्हा पिहू सुद्धा तेथेच होती. मला पाहून पुन्हा एकदा ती पळून गेली आणि असंच जर मला बघून बघून ती सारखी पळत राहिली तर सगळ्यांना लगेचच संशय सुद्धा येऊ शकतो. अगं, ती नंदिनी तर तुला आणि मला लगेचच आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये सुद्धा उभं करतील. पण नाही, पिहूच्या मनात जे गुपित आहे ना ते तिच्याच मनात राहिलं पाहिजे आणि आता काहीतरी करावंच लागेल. मग आता घरामध्ये वादळ येण्या अगोदर ते थोपवलं पाहिजे, असं जेव्हा वसू म्हणते तेव्हा आता रम्या म्हणते की आई, वादळ तर येणारच आहे, ते सुद्धा उद्याच. तेव्हा काय म्हणतेस काय तू, असं वसू विचारते. तेव्हा रम्या म्हणू लागते, आई, अगं मी जीवा आणि नंदिनीच्या रूम बाहेर उभी होते ना
तेव्हाच ऐकलंय. तेव्हा आता जीवा आणि नंदिनीचं जे बोलणं काउन्सलरबद्दल झालेलं असतं ते सगळं काही आता रम्या सांगते. तेव्हा वसू आता धक्क्यानेच विचारते, काय? अगं पण काउन्सलर कशासाठी हे बोलवतायत? तेव्हा जीवाच म्हणाला, अगं आई, की काउन्सलर समोर नक्कीच आपली पिहू बोलेल, आपल्यासमोर नाही बोलली तरी, असं आता रम्या सांगते. तेव्हा वसू क्षणातच म्हणते, काउन्सलर आपल्या घरात येईल तेव्हा ना, या नंदिनीची मनमानी ना मी अजिबात सहन करून घेणार नाही. या घरात पितच राहिलं पाहिजे या घरामध्ये, हे मी नक्कीच करणार. आता ती सारखी सारखीच म्हणते, या घरात काउन्सलर येणार नाही आणि मी तो येऊच देणार नाही. तेव्हा रम्या विचारते, आई पण अगं हे तू कसं करणार आहेस? तेव्हा माझ्या प्याद्यालाच मी वजीर करणार, असं वसू सांगते. त्यावेळी कोण आता प्याद, असं रम्या विचारते. तेव्हा वसू सांगते, अगं आज विक्रम आणि मानिनीच्या ॲनिव्हर्सरीचं घरामध्ये सेलिब्रेशन आहे ना, पण उद्या मात्र मोठा तमाशा होणार हे नक्कीच. तर इकडे आता विक्रम म्हणतो, अरे म्हातारे झालात की काय तुम्ही? आज फ्रेंडशिप डे आहे, फ्रेंडशिप डे, आणि अजूनही तुम्ही एकमेकांच्या हातात फ्रेंडशिप बँड बांधलंच नाही काय रे पोरांनो? असं म्हणून आता आपल्या बायकांच्या हातामध्ये फ्रेंडशिप बँड नाही बांधायचा का, असं तो विचारतो. मग आता विक्रम म्हणतो, मला माहिती आहे रे तुम्ही असं काही करणार नाही, म्हणून मी स्वतःच फ्रेंडशिप बँड घेऊन आलोय. मग आज आता फ्रेंडशिप डे साजरा झालाच पाहिजे, एकमेकांच्या हातामध्ये फ्रेंडशिप बँड बांधायचाच, असं विक्रम सर्वांना सांगतो. तेव्हा सगळेजण फक्त एकमेकांकडे पाहत राहतात. विक्रम म्हणतो, अरे काय पाहताय, बांधा की एकमेकांच्या हातात फ्रेंडशिप बँड. तेव्हा मानिनी म्हणते, अहो देशमुख, असं बांधा बांधा म्हणून त्यांच्या पाठीमागे लागू नका बरं. तो फ्रेंडशिप बँड आहे ना, त्यांना त्यांच्या स्पेसमध्ये बांधू देत. अगोदरच आपण त्यांना नवरा बायकोच्या नात्यामध्ये बांधलंय आणि आता हा मैत्रीचा बँड आहे ना, तो त्यांना त्यांचा बांधू द्यात. कळलं का? तेव्हा आता विक्रम म्हणतो, ओके ओके, पटलंय मला. मग आता विक्रम सांगतो, चला जा बरं तुम्ही तुमच्या खोल्यांमध्ये जाऊन बांधा तो. तेव्हा हे चौघेही जात नाही. त्याच वेळी आता तुम्ही आईंसाठी हे जे सरप्राईज आणलंय ते थंड होतंय ना बाबा, आम्ही जातो ना नंतर, असं नंदिनी म्हणते. मग आता विक्रम म्हणतो, हो हो, एक मिनिट, अगोदर मला माझ्या मनूच्या सॉरी म्हणजे तुमच्या सासूच्या हातात फ्रेंडशिप बँड तर बांधू दे, असं विक्रम म्हणतो. कारण लग्नानंतर तुमची बायकोच तुमच्या सर्वात जवळची मैत्रीण, प्रियतमा आणि सखे असते. तर मानिनी आता याच्या बोलण्यावर खूप लाजते. त्यामुळे बायकोची साथ आणि एकमेकांचा हात आयुष्यात कधीही सोडायचा नाही, असं म्हणून तो आता सगळ्यांकडे पाहतो आणि मानिनीचा हात प्रेमानेच हातात घेतो. आणि हाच असतो लाईफ लॉंग मैत्रीचा पट्टा आणि सुखी संसाराचा पाया सुद्धा. तेव्हा पार्थ आणि काव्या एकमेकांकडे पाहत राहतात, तर जीवा आणि नंदिनी सुद्धा सततच एकमेकांकडे असे पाहत असतात. मग त्यानंतर आता ते दोघेही एकमेकांच्या हातामध्ये तो फ्रेंडशिप बँड बांधतात. तेव्हा विक्रम आता मानिनीचे गालच पकडतो. ती पुन्हा लाजते आणि खुर्चीत बसते. तेव्हा मानिनीच्या आवडीचा बनवलेला जो काही स्पेशल पदार्थ असतो तो आता विक्रम अगदी प्रेमानेच तिला भरवतो आणि मग मानिनी सुद्धा आता त्याला ते भरवत असते आणि सगळेजण त्या दोघांकडे पाहून खूप खुश होतात. नंतर जीवा आणि नंदिनी हे दोघेही रूममध्ये येतात. विक्रमने दिलेल्या फ्रेंडशिप बँडकडे ते दोघे पाहत राहतात. त्यावेळी आता ते दोघे एकमेकांच्या समोर उभे राहतात आणि तुझ्याशी थोडं बोलायचे, असं एकमेकांना एकाच वेळी म्हणतात. तेव्हा आता जीवा म्हणतो, काय बोलायचे? या फ्रेंडशिप बँडबद्दलच ना. मग नंदिनी म्हणते, त्यात काय बोलायचंय, पण कुठे फ्रेंड्स आहोत तेव्हा असे एकमेकांच्या हातामध्ये फ्रेंडशिप बँड बांधायला. त्यावेळी रूममेट्स काय फ्रेंड होऊ शकत नाही का, असं जीवा विचारतो. मग आता नंदिनी म्हणते, फ्रेंड म्हणून किंवा कोणतीही जबाबदारी मला आता नको आहे माझ्या खांद्यावर. तेव्हा काय हवंय मग तुला, असं जीवा विचारतो. तेव्हा नंदिनी म्हणते, ॲक्च्युली ना मला तुमच्याकडनं काहीच नको आहे आणि आय गेस हे मी आधीच सांगितलंय तुम्हाला, असं म्हणून ती जरा बाजूला जाते. तेव्हा जीवा विचारतो, तू आत्ता म्हणाली होतीस ना काय बोलायचंय, असं तुला माझ्याबरोबर नक्की काय बोलायचंय, असं तो विचारतो. मग आता ती म्हणते, हो हेच बोलायचंय की या फ्रेंडशिप बँडचं करू काय मी. अहो मला खरंच कळत नाहीये, कारण बाबा काय म्हणाले तुमच्या रूममध्ये जाऊन हे फ्रेंडशिप बँड बांधा म्हणून, पण कसं बांधायचं. तेव्हा जीवा म्हणतो, पण नाही बांधले तर बाबांना आणि घरच्यांना सगळ्यांना संशय येईल की आपल्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणून, आणि म्हणूनच मी म्हणतोय की हे बँड्स बांधायला नक्की काय प्रॉब्लेम आहे. तेव्हा नंदिनी विचारते, काय हो बँड्स बांधले तर प्रॉब्लेम सुटेल आणि घरच्यांना संशय नाही येणार का. तेव्हा जीवा म्हणतो, नाही येणार संशय. तेव्हा नंदिनी म्हणते, बरं ठीक आहे आपण बांधूयात मग बँड.
त्यानंतर आता तो लगेचच तो बँड काढतो आणि नंदिनीच्या हातामध्ये बांधणार असतो. तेव्हा नंदिनी थांबा असं म्हणते आणि असं तुम्ही माझ्या हातात बँड बांधायची गरज नाही असं सांगते. तुम्ही तुमच्या हातात बांधा, मी माझ्या हातात बांधते आणि घरच्यांना समजेल नंतर की यांनी एकमेकांच्या हातात बांधले आहेत म्हणून. तेव्हा जीवा म्हणतो म्हणजे आपण घरच्यांना मूर्खात काढायचं का? तेव्हा नंदिनी सांगते हो तेच तर करतोय आपण. ती डिवोर्स फाईल केल्यापासून आता बांधा तुम्ही तुमच्या हातात असं ती स्पष्टपणे जीवाला सांगते. तर दुसरीकडे काव्याचं सुद्धा हेच सुरू असतं. अहो बांधू का हो तुमच्या हातामध्ये मी फ्रेंडशिप बँड? पार्थ आपला विचारत असतो आणि तो म्हणतो कशाला उगीच? तेव्हा काव्य म्हणते कशाला म्हणजे आत्ता विक्रम काका सांगून गेले ना की एकमेकांच्या हातामध्ये फ्रेंडशिप बँड बांधा म्हणून. आणि आता जर आपण असंच रिकामी बाहेर गेलो, त्यांनी आपल्या हातात पाहिलं की फ्रेंडशिप बँड बांधले नाहीयेत तर ते किती प्रश्न विचारतील. माहितीये? हो का नाही बांधलं तुम्ही फ्रेंडशिप बँड? तुम्ही एकमेकांचे मित्र आहात की नाही? तुमचं काही बिनसलंय का एकमेकांबरोबर? अरे बापरे, किती प्रश्न विचारतील ते. आणि कशाला उगीच आपल्याला हे ऐकून घ्यायचंय असं म्हणून ती आता लगेचच त्याला हात पुढे करायला सांगते. तर पार्थ जागेवरून उठतो. काव्य त्याच्या पाठीमागे पळते आणि म्हणते ओ देशमुख, अहो बोला की काहीतरी, किती भाव खाताय हो? अहो एक साधा फ्रेंडशिप बँड तर बांधून घ्यायचा आहे, आता बांधून घ्या ना, काय फरक काय पडतो? तेव्हा पार्थ म्हणतो पण मला फरक पडतो ना. तेव्हा काव्य विचारते जगात असली कुठली गोष्ट आहे हो ज्याचा तुम्हाला फरक पडत नाही? तेव्हा पार्थ विचारतो आपण कोणत्या परिस्थितीतून जातोय हे तुमच्या लक्षात येतंय ना काव्या? तेव्हा काव्या म्हणते एवढी मोठी गोष्ट आहे आणि ही मी कशी विसरेन सांगा बरं? अहो आहे माझ्या डोक्यात सगळं. अहो पण हा फ्रेंडशिप बँड बांधून घेणं ही खरंच खूप छोटी गोष्ट आहे. अहो चटकन बांधूया आणि पटकन मोकळं होऊया. तेव्हा आता काव्य असं कॅज्युअली बोलते त्यामुळे पार्थ म्हणतो मला नाही ना जमत तुमच्यासारखं अगदी चटकन मनात आलं की पटकन करायला. काव्या म्हणते ओ देशमुख, जर बँड बांधून घ्यायचा नसेल ना तर नका बांधून घेऊ, पण असे येता जाताना मला उगीच टॉन्ट मारत बसू नका असं काव्य त्याच्यावर चिडून म्हणते. मग आता ती म्हणते अहो नका ना भाऊ खाऊ. तेव्हा तो म्हणतो मी भाऊ खात नाही, मला नाही ना आवडत हे असं. तर आता तुम्हाला बँडच बांधायचा आहे ना, तुमच्या मैत्रिणीला अनिशाला बोलवून घ्या आणि बांधत बसा दिवसभर बँड असं म्हणून पार्थ हा तिच्याकडे तो फ्रेंडशिप बँड देतो आणि लगेचच तेथून जातो. तेव्हा काव्य चिडून म्हणते देशमुख आता बघाच तुम्ही, काहीही झालं तरी तुमच्याकडून हा फ्रेंडशिप बँड मी बांधूनच घेणार नाही. आता एक वेळ हाताला मी प्लॅस्टर बांधेन, बँडेज बांधेन, पण तुमचा हा फ्रेंडशिप बँड कधीही बांधणार नाही असं ओरडून ती आता म्हणते. आणि तुम्हीही जरी माझ्या मागे मागे हट्ट करत आला ना तरीही मी बांधणार नाही फ्रेंडशिप बँड असं म्हणून ती तो बँड जाता बेडवर टाकून देते. तर दुसरीकडे नंदिनी आपल्या हातात आपला फ्रेंडशिप बँड बांधत असते तर जीवा त्याच्या हातात बांधत असतो. त्याचवेळी नंदिनीला व्यवस्थित गाठ मारता येत नाही. जीवा हे नेमकं पाहतो आणि लगेचच तिच्याजवळ जात तिला म्हणतो दे मी मदत करतो. मग आता नंदिनी गुपचूप हात पुढे करते तर जीवा तिच्या हातात फ्रेंडशिप बँड बांधत असतो. मग दोघेही एकमेकांकडे सततच पाहतात. त्यानंतर नंदिनीला हे सुद्धा आठवतं की कशा प्रकारे जेव्हा माझ्या हाताला लागलं होतं तेव्हा जीवा माझी किती काळजी घेत होता. तेव्हा ती त्याचा आता आठवणीत असते. म्हणतो की झाला आता हा बँड बांधून. तेव्हा नंदिनी त्याला थँक्यू असं म्हणते. तेव्हा नंदिनी आता तेथून जायला निघते तर आता जीवा म्हणतो नाही म्हणता म्हणता पण माझ्याकडूनच बँड बांधून घेतलास तू असं म्हणून तो हसूनच तेथून जातो. तर नंदिनी विचार करू लागते आणि त्या फ्रेंडशिप बँडकडे पाहतच राहते. तेवढ्यातच पिहू आता तेथे येते आणि म्हणते वहिनी. मग आता नंदिनीचं लक्ष मागे जातं तर आता पिहूने खूप सारे फ्रॉक्स आणलेले असतात. तेव्हा नंदिनी म्हणते अरे वा, एवढे फ्रॉक्स कशासाठी घेऊन आलीस तू? तेव्हा ती म्हणते संध्याकाळी पार्टी आहे ना, तेव्हा कोणता फ्रॉक घालावा कळतच नाही. नंदिनी विचारते तुला कोणता आवडलाय? पिहू म्हणते मला कोणताही आवडेल, तू चॉईस केलेला. तेव्हा नंदिनी आता एक छान असा फ्रॉक तिला चॉईस करून देते तर पिहूलाही तो खूप आवडतो. ती म्हणते मला ना अजून खूप नटायचंय, सजायचंय पार्टीसाठी. त्याचवेळी नंदिनी म्हणते हो हो आवर तू, रेडी हो छान, पण पिहू उद्या ना तुला कोणीतरी भेटायला येणार आहे, खास आहेत, आणि त्यांना भेटल्यानंतर तुझं कन्फ्युजन सगळं दूर होईल. तेव्हा कोण येणार आहे असं एक्साइट होऊन पिहू विचारते. नंदिनी म्हणते आत्ता तू पार्टी एन्जॉय कर, मी तुला नंतर सांगेन, सगळं सांगेन हा बेटा. तेव्हा पिहू थँक्यू असं म्हणून तेथून जाते. तर आता नंदिनी मनातच विचार करते की एकीकडे पिहूचं टेन्शन आणि दुसरीकडे संध्याकाळच्या पार्टीची जबाबदारी आणि आय होप सगळं काही ठीकच होईल.
त्यावेळी आता दुसरीकडे विक्रम हा किचनमध्ये असतो आणि शिट्टी वाजवत गाणं गुणगुणत तो आता कॉफी बनवत असतो. त्याचवेळी आता काव्या तेथे येते आणि हाय बाबा असं म्हणते. त्याचवेळी आता विक्रम म्हणतोय, कलेक्टरीन बाई, अहो तुम्हाला लाल दिव्याच्या गाडीत बसायचं आहे ना, एक काम करायचं, आता अभ्यासावर फोकस करायचा, किचनमध्ये नो एंट्री तुम्हाला. तेव्हा काव्या म्हणते, बाबा अहो माझं लक्ष आहे तिकडे, पण कसं आहे ना, आज तुमची आणि आईची ॲनिव्हर्सरी आहे, त्यामुळे काय तर आज मी थोडासा ब्रेक घेतलाय. वेळी आता विक्रम विचारतो, बरं बाळा तुझ्यासाठी कॉफी बनवू का, अगदी फर्स्ट क्लास. तेव्हा आता ती म्हणते, नको नको, पण मला तुझ्यासाठी पण म्हणजे मानिनी काकूंसाठी तुम्ही कॉफी बनवताय का अगदी फर्स्ट क्लास. तेव्हा तो म्हणतो, हो अगं तुझ्या काकूसाठीच बनवतोय मी. आज तिला ना काहीही अजिबात तक्रार करायला जागा ठेवायची नाही आहे. हा काव्या म्हणते, पण मानिनी काकू खरंच खूप लकी आहेत हा, कारण त्यांना जेव्हा कॉफी हवी असते तेव्हा साक्षात नवऱ्याच्या हातची कॉफी त्यांना मिळते. तेव्हा विक्रम म्हणतो, पण आत्ता मानिनीला हवी आहे म्हणूनच मी कॉफी बनवत नाही आहे. तेव्हा काव्या विचारते मग. त्यावेळी विक्रम सांगतो, अगं बाळा कॉफी म्हणजे थोडीशी पळवाट आहे. त्यानंतर आता काय झालंय काय बाबा असं काव्या विचारते. तेव्हा विक्रम सांगतो, अगं मानिनीच्या घरच्यांचा फोन आला होता, वर्षभर नाही करणार हा, असं काही सेलिब्रेशन ॲनिव्हर्सरी वाढदिवस असेल ना तर करतात फोन, आणि म्हटले की तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. मग मी म्हटलं आज नाही हा, मला मानिनीसाठी कॉफी बनवायची आहे. मग मी मानिनीजवळ असा फोन दिला आणि सटकलो तिकडनं. आता मानिनी बसेल एक एक तास गप्पा मारत. तेव्हा तुमच्या घरचे पाहुणे ना आमच्या घरचे पाहुणे सेम आहेत हा, असं काव्या म्हणते. मग आता बरोबर विक्रमने गोड बोलून पळवाट काढली या विचाराने. काव्या म्हणते, काका तुम्ही ना एक नंबरचे डॅम्बेस आहात, डॅम्बेस. तेव्हा हे ऐकून आता विक्रम तिच्याकडे पाहतच राहतो. तर काव्या आता खूप घाबरते, कारण ती अगदी अशी मोकळेपणाने पटकन बोलून गेलेली असते आणि विक्रमला बरोबर हे समजलेलं असतं, पण तो तिची फिरकी घेतो आणि मुद्दामच जरा चिडतो. तेव्हा काव्य त्याच्या हातातून कॉफीला म्हणते, मी फेटते हा कॉफी, असं म्हणून त्याच्याकडून ती मग घेत आता कॉफी फेटत असते. त्याचवेळी विक्रमचं लक्ष काव्याच्या हाताकडे जातं. अजूनही तिने फ्रेंडशिप बँड का बांधला नाही याचा तो जाप तिला विचारतो. तेव्हा काव्याला आठवतं की पार्थ म्हणालाय मला कुणाकडूनही फ्रेंडशिप बँड बांधून घ्यायचा नाही. मग काव्य आता खोटं सांगू लागते, बाबा अहो आम्ही एकमेकांच्या हातामध्ये ना फ्रेंडशिप बँड बांधणारच होतो, पण पार्थला ना एक ऑनलाईन फॉरेन मीटिंग अटेंड करायची होती म्हणून ते गेले मीटिंग अटेंड करायला, आणि चालू मीटिंगमध्ये असे रंगीबेरंगी बँड बांधणं हे प्रेझेंटेबल वाटत नाही ना. मग पार्थच मला म्हणाले की माझी मीटिंग होऊ दे, मग आपण बांधू एकमेकांच्या हातामध्ये फ्रेंडशिप बँड. मग मी पण म्हटलं काय आहे ना, ठीक आहे, आता थोडं आपणच समजून घ्यायचं. मग आता काव्याच्या पाठीवर थाप मारत, खूप शहाणे आहात हा तुम्ही दोघे, खूप छान आहात, असं आता विक्रम म्हणतो. तेव्हा काव्य म्हणते, आम्ही दोघे नाही हा, अहो मी एकटीच शहाणी आहे, तुमचा तो बोका, असं म्हणून ती आता तोंडातला शब्द तोंडातच ठेवते आणि पार्थला बोका असं म्हणत असते. तेव्हा विक्रम मात्र गालातच हसतो. काव्य म्हणते, अहो तुमचे ते ज्येष्ठ सुपुत्र पार्थ अहो अत्यंत खडूस आणि वाईट आहेत, वाईट, हे माझ्याबरोबर अजिबातच चांगलं वागत नाहीत. मग आता विक्रम खूप हसतो. त्यावेळी आता विक्रम तिला शिकवत असतो की मानिनीला कशी कॉफी आवडते, त्या कॉफीमध्ये आता दूध टाक बरं. तेवढ्यातच आता जीवा हा तेथे येतो. आता काव्याला नेमका जीवा तेथे पाहतो आणि त्याला धक्का बसतो की हिच्यासमोर जायलाच नको, म्हणूनच आता तो तेथून जायला निघतो, पळवाट काढतो, परंतु विक्रम त्याला अडवतो आणि म्हणतो, ए थांब जीवा थांब. त्यावेळी आता जीवा विचारतो, काय झालं बाबा, मग आता तू इथे कशाला आला होतास, असं विक्रम विचारतो. तो म्हणतो, काही नाही, मला पाणी हवं होतं. मग पाणी न घेता कुठे चालला, असं आता विक्रम म्हणतो. तेव्हा जीवा आता पाणी घेण्याचं नाटक करतो. त्याचवेळी आता विक्रम म्हणतो, थांब रे थांब, तुझा मला फ्रेंडशिप बँड दाखव बरं. तेव्हा आता लगेचच जीवा हा त्याच्या हातात असणारा फ्रेंडशिप बँड दाखवतो. त्यावेळी आता काव्याला धक्काच बसतो. मग आता तिला ते खरं तर पाहायचंच नसतं. त्यानंतर आता विक्रम म्हणतो, म्हणजे तुझा आणि नंदिनीचा फ्रेंडशिप डे साजरा झाला म्हणायचं ना, तू तिच्या हातात बांधला, तिने तुझ्या हातात बांधला, बरोबर ना.
तेव्हा काव्या हे सगळं बोलणं ऐकते, तर जीवाला काय बोलावं हे सुचत नसतं, कारण काव्याला वाईट वाटणार हे त्याला चांगल्या प्रकारे माहीत असतं. मग आता तो काहीही न बोलता एकदम फक्त हसतो. तर काव्या रागाच्या भरात आता तेथून निघालेली असते की याचं तोंडच बघायला नको आणि याचं काही ऐकायला पण नको. तेवढ्यातच आता विक्रम तिला अडवतो आणि म्हणतो थांब थांब. मग काव्या तेथे थांबते आणि विचारते काय झालं. तेव्हा विक्रम म्हणतो तुम्ही दोघांनी एकमेकांना फ्रेंडशिप बँड नाही बांधला ना. तेव्हा आता जीवा आणि काव्याला मोठा धक्काच बसतो. मग आता जीवा विचारतो आम्ही. तर काव्या म्हणते कशाला उगीच बाबा. तेव्हा विक्रम म्हणतो कशाला म्हणजे कशाला. अरे लग्नाच्या अगोदर तुम्ही एकमेकांशी बोलायचात ना, तुमच्या दोघांची एकमेकांबरोबर चांगली घट्ट मैत्री होती ना. आता लग्नानंतर नव्या नात्यात आलात म्हणून जुनी मैत्री आणि जुना बॉन्ड विसरून कसं चालेल. तेव्हा काव्या आणि जीवा एकमेकांपासून नजरच चोरतात. मग आता विक्रम म्हणतो पुढे मी ऐकून घेणार नाही. चला तुम्ही दोघांनी एकमेकांना फ्रेंडशिप बँड बांधायचा म्हणजे बांधायचाच, असं म्हणून तो दोघांनाही आता चांगलाच धर्मसंकटात टाकतो. त्यामुळे आता जीवा आणि काव्या एकमेकांकडे पाहतच राहतात. काव्याला आता काय कारण द्यावं हे सुद्धा कळत नसतं, कारण विक्रमचा मूड ऑफ होईल आणि जीवालाही कळत नाही की आता काय सांगू बरं मी बाबांना, जेणेकरून बाबा हे आमच्या दोघांना एकमेकांच्या हातामध्ये फ्रेंडशिप बँड बांधायला सांगणार नाहीत. तर काव्या आणि जीवा आता एकमेकांकडे पाहत राहतात, कारण त्यांना एकमेकांच्या हातात ते फ्रेंडशिप बँडच बांधायचे नसतात. पण विक्रम आता त्यांना सततच म्हणतो अरे बांधा की. हे दोघे ऐकतच नाहीत. तर आता मी घेऊन येतो हा फ्रेंडशिप बँड असं म्हणून विक्रम तेथून जातो. तर काव्या जीवा पुन्हा एकमेकांकडे पाहतात. मित्रांनो, पुढील भागामध्ये विक्रम फ्रेंडशिप बँड घेऊन येतो, दोघांकडे 2 देत म्हणतो बांधा चला पटकन. तेव्हा काव्याचे हात थरथर कापत असतात. तर दुसरीकडे विक्रमसाठी एक छान असं ॲनिव्हर्सरी निमित्त पत्र लिहायचं असतं. नंदिनीचं हस्ताक्षर सुरेख असल्यामुळे मानिनी तिच्याकडे जाते आणि लगेचच तिला आपल्या मनातील भावना व्यक्त करून दाखवते. त्याप्रमाणे नंदिनी लिहित असते. मग आता आपण यावरनं नावच नको लिहायला असं नंदिनी म्हणते, कारण बाबांना समजेल ना युअर्स लव्हिंगली म्हणजे कोण आहे. तेव्हा मानिनी म्हणते बरोबर आहे हा तुझं. काही वेळानंतर आता मानिनी रूममधून जाते. तर ते पत्र तेथेच असतं आणि ते वाऱ्याने उडून आता नेमकं जीवाच्या पायाजवळ पडतं. मग आता जीवा ते पत्र हातात घेतो आणि म्हणतो हे तर अक्षर नंदिनीचं आहे. किती आतल्या गाठीची आहे ही चकाचक बाई. म्हणजे तिच्या मनात माझ्याविषयी किती प्रेम आणि आपुलकी काळजी आहे. नंदिनी तेथेच समोर उभी असते. तर आता मित्रांनो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.